मालिकेत आज आपण बघणार आहोत. कृष्णा छान अशी तयार होऊन खाली आलेली असते. दुष्यंतने तिच्यासाठी साडी आणलेली असते. त्या साडीमध्ये कृष्णा खूप सुंदर दिसत असते. दुष्यंत तिच्याकडे पाहतच राहतो. दुष्यंतने सुद्धा लाल जॅकेट आणि पांढरा शर्ट घातलेला असतो. ते दोघे एकमेकांना साजेसे असे दिसत असतात. दुष्यंत कृष्णाचं खूप कौतुक करत असतो. त्यांची पहिली भेट ते अगदी लग्नापर्यंतचा संपूर्ण प्रवास तो आज सांगणार आहे. दुष्यंत म्हणतो, एक गोड अशी मुलगी, शेतात राबणारी, मातीवर मनापासून प्रेम करणारी, स्वातीचा लळा असलेली. स्वाती म्हणजे कृष्णाची गाय. तिचं नाव घेताच ती लगेच हंबरते. कृष्णाला खूप आनंद झालेला असतो. दुष्यंत पुढे म्हणतो, मैत्रीचं नातं जीवापाड जपणारी आणि नातं जपण्यासाठी जीवसुद्धा पणाला लावणारी, कधीकधी खूप हळवी होणारी आणि कधीकधी खंबीरपणे उभं राहून समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरी जाणारी, खूप प्रेमळ, मनानेही तितकीच निर्मळ, सगळ्या गावाची लाडकी आपली कृष्णा. दुष्यंत पुढे म्हणतो, ह्या आपल्या कृष्णाची सगळ्यात लाडकी व्यक्ती कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? तो म्हणतो, एक व्यक्ती अशी आहे जिची कृष्णा खूप काळजी घेते. कृष्णा जिला खूप सांभाळते. ती व्यक्ती म्हणजे ऑफकोर्स मीच आहे. आढळरावांना हे ऐकून खूप आनंद होतो. आता दुष्यंत म्हणतो, कृष्णा माझी खूप काळजी घेते. मी कितीही रागावलो, चिडलो तरी माझी काळजी घेणं ती कधीच सोडत नाही. म्हणूनच कृष्णा, मी तुझ्यासाठी ही पार्टी अरेंज केली. दुष्यंत कृष्णाला आता पुढे यायला सांगतो. सगळेजण नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात. दुष्यंत कृष्णासुद्धा एकमेकांना हॅपी न्यू इयर असं म्हणतात. दुष्यंत आता हटके स्टाईलमध्ये खाली गुडघ्यावर बसून कृष्णाला म्हणतो, कृष्णा, जनरली असं होतं की दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात, त्यांच्यात मैत्री होते, मग ते लग्न करतात. लग्नाच्या दिवशी नवरा बायकोच्या कपाळी त्याच्या नावाचं कुंकू लावतो आणि ते दोघं एकमेकांना स्वीकारतात. पण आपल्या बाबतीत सगळं उलटंच घडले. आधी आपण भांडलो, त्या दोघांना आता सगळं आठवत असतं. दुष्यंत म्हणतो, मग अचानक आपलं लग्न ठरलं. मग हा चिडका दुष्यंत हळूहळू कृष्णाचा मित्र होत गेला. कृष्णाला खूप भरून आलेलं असतं. दुष्यंत तिचं एवढं कौतुक करताना ती भारावून गेलेली असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, येणाऱ्या नवीन वर्षातला प्रत्येक दिवस मला तुझ्यासोबत जगायचा आहे. बिकॉज आय सी माय फ्युचर विथ यू कृष्णा. दुष्यंत हात पुढे करून म्हणतो, प्लीज बी विथ मी फॉर एव्हर. म्हणजे माझ्यासोबत आयुष्यभर राहशील का? कृष्णा दुष्यंतच्या हातात हात देऊन म्हणते, हो. आढळरावांना खूप आनंद झालेला असतो. मित्रांनो, त्यांच्यामुळेच हे सगळं झालेलं असतं. दुष्यंत हळूच खिशातून गिफ्ट बाहेर काढतो आणि कृष्णाला देतो. त्यामध्ये त्याने कृष्णासाठी सुंदर अशी मोत्यांची फुलं आणलेली असतात. कृष्णाला ही फुलं खूप आवडलेली असतात. कृष्णा आणि दुष्यंत आता डोळ्यांची भाषा बोलत असतात. दुष्यंत तिला खुणावून म्हणतो, आवडली का? कृष्णा म्हणते, हो. दुष्यंत म्हणतो, मी घालू का ही फुले? कृष्णा म्हणते, हो. सगळं कसं अगदी एका सुंदर स्वप्नासारखं वाटत असतं. दुष्यंत कृष्णाला स्वतःच्या हाताने फुले घालतो. तिच्या केसांवरून हात फिरवतो. कृष्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात. मित्रांनो, दोघे आता एकमेकांना जोरात मिठी मारतात. सगळे टाळ्या वाजवतात. आढळरावांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं. भक्ती म्हणते, दाजी आणि कृष्णा, चला आता केक कापा. दोघे आता केक कापतात. दुष्यंत केकचा एक घास उचलतो. बाळजाबाईला वाटतं की दुष्यंत तिला केक चारेल, पण दुष्यंत कृष्णाला केक चारतो. त्यामुळे बाळजाबाईला खूप राग आलेला असतो. तर आढळरावांना हे सगळं बघून खूप आनंद झालेला असतो. दुष्यंत आता सगळ्यांना केक घ्यायला सांगतो. इकडे जयकांत पूजाला म्हणतो, मॅडम, लय झाक दिसायलाय, एकदम काटाकीर. बाळजाबाई कृष्णाला म्हणत असते, नाही नाही म्हणत बरीच मजल मारलीस की ग. कृष्णा म्हणते, कसं आहे, ज्या माणसाचं मन चांगलं असतंय की नाही, त्याच्याबरोबर समजा चांगलंच होतंय बघा. बाळजाबाई म्हणते, मग बघू की तुझं खरं मन किती जिंकतं या ते बघायचंच आहे मला. कृष्णा म्हणते, आरामात बघा की, पण त्याआधी मी तुमचं सगळं सत्य दुष्यंत सरकारांना सांगणार आहे. आता दुष्यंत त्याच्या सगळ्या मित्रांना कृष्णाची ओळख करून देतो. दुष्यंतचा एक मित्र चार्ली म्हणतो, दुष्यंत, एवढं चांगलं सरप्राईज प्लॅन केले, डान्स तर झालाच पाहिजे. कृष्णा सुरुवातीला नाही म्हणत असते, पण दुष्यंत म्हणतो, कृष्णा, मी आहे की तुझ्यासोबत, करूया डान्स. इकडे आता आढळराव बाळजाबाईला म्हणत असतात, आर, पायाखालची जमीन सरकली की काय? काहीतरी जळाल्याचा पण वास यायला आहे. आढळराव म्हणतात,
बाळजा खूप मोठा घाव बसलाय ना व भळाभळा रक्त व्हायला लागले जखमेतून. आढळराव बाळजाबाईला म्हणतात, आता गपच बसा जरा, नाहीतर कराय झाली एक आणि अंगाशी येईल दोन. माझी विश्वासातली माणसं वाड्याबाहेर पेरलीत, तळ ठोकून बसलीत ती, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता इकडे जयकांत पूजाला म्हणतो, मॅडम म्या काय म्हणतो, आपण बी करायचा का डॅन्स? अहो बघा की समदे काय भारी नाचायलेत, चला की मारू गिरक्या एकत्र, चला. पूजा म्हणते, डान्स आणि तुझ्यासोबत, वेड लागले की काय तुला? जयकांत म्हणतो, ओ मॅडम, कधी कधी दुसऱ्याचं ऐकायचं असतं या, त्यानं स्वतःचाच फायदा होतो आणि ते बी करोडोंचा फायदा. जयकांत म्हणतो, एक लक्षात ठेवा मॅडम, जर म्या माझं तोंड दुष्यंतसमोर उघडलं ना तर तुम्हासनी कायमचा टाटा गुड बाय करायला लागल, तेव्हा माझी ऑफर गपगुमाने ॲक्सेप्ट करा. पूजा म्हणते, नाहीतर काय करशील? जयकांत पूजाला म्हणतो, तू 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 तारा, दुष्यंतला सांगीन खेळ सारा. जयकांत म्हणतो, जर काकी साहेबांच्या स्टाईलमध्ये बोलाय गेलं तर तुम्हासनी कळलंच असेल आमासनी काय म्हणायचं आहे ते. जयकांत अशी भीती घालून पूजाला शेवटी डान्ससाठी तयार करतो. पूजा त्याच्यासोबत डान्स करायला तयार होते. सगळेजण खूप छान नाचत असतात. पूजा आणि जयकांतसुद्धा आता सगळ्यांसमोर नाचतात. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, कृष्णा बाळजाबाईचं सगळं सत्य दुष्यंतला सांगणार असल्यामुळे बाळजाबाईची माणसं कृष्णाला रात्रीच मारण्यासाठी घेऊन जातात. आता हे सगळं कृष्णाची जी लाडकी गाय असते स्वाती, तिनं बघितलेलं असतं. त्यामुळे स्वाती दावं तोडते आणि त्या गुंडांच्या मागे जाते. दुष्यंतसुद्धा कृष्णाला शोधत शोधत स्वातीच्या मागे आलेला असतो. आता स्वाती म्हणजे कृष्णाची गाय बरोबर त्याच ठिकाणी जाऊन उभा राहते जिथे गुंडांनी कृष्णाला पुरलेलं असतं. दुष्यंत तिथली माती उकरतो आणि कृष्णाला बाहेर काढतो. दुष्यंतला कृष्णाला या अवस्थेत बघून खूप रडायला आलेलं असतं. दुष्यंत खूप हळवा झालेला असतो. तो म्हणत असतो, कृष्णा प्लीज माझ्यासाठी डोळे उघड. आता उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.